नमस्कार। आज दिनांक 3/11/2023 वार शुक्रवार। केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। केडी चौधरी फुटेक्स डाळिंब्याड नाशिक, केडी चौधरी कोर्ट डाळिंब्याड इंदापूर आणि केडी चौधरी डाळिंब्याड पुणेच्या वतीनं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या जिल्ह्यामध्ये माल हे मापात राहिलेले आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या पट्ट्यामध्ये आता आवक घटलेली आहे आणि रेटही चांगले आहे। बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या ज्या सीजनल चाललेल्या मार्केटला माल घटत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम हा बऱ्यापैकी इंदापूरकडे बी आम्हाला जाणवतो। तिथं सर्वाधिक आपल्याकडे आवक नक्की आहे, पण त्या एरियातला माल हा बऱ्या अंशी कमी कमी होत चालल्यामुळं तिथली आवक घटलेली आहे आणि डिमांड चांगला आहे। परंतु ज्यावेळेस सीजनल मार्केट थांबली जातात त्या एरियातला माल घटला जातो आणि त्या परिसरातले माल मार्केटला गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही, ही ज्यावेळेस शेतकऱ्यांची भावना होते आणि मग त्यावेळेस त्यांच्या पुढे एकच पर्याय राहतो, तो पुणे बाजारपेठेचा। आणि त्यात केडी चौधरी डाळिंब्याड पुणेला सीझन सारखी आवक चालू आहे। सीझनला जशा गाड्या खाली होत होत्या तशा गाड्या खाली होत आहेत। मालाची आवक ही बऱ्यापैकी 75% ही कर्नाटक साईडची आहे, 25% महाराष्ट्रातली आवक आहे। मी नम्र आवाहन आपल्याला यासाठी करेल की केडी चौधरीची लोकप्रियता ही प्रत्येक जिल्ह्यात पोहोचल्यामुळं, राज्यात पोहोचल्यामुळं जो शेतकरी वर्गाचा विश्वास हा या बाजारपेठेवर नक्कीच राहिला आणि त्यामुळं आवक ही होत असताना ती साधारणतः रात्रीच्या 10च्या पुढं आवक ज्यादा प्रमाणात होते। आणि आता दिवाळीचा सीझन आहे, दिवाळीचा पिरियड आहे आणि अशा पिरियडमध्ये कामगार वर्ग सुद्धा गावोगावी जात असतो। कामगारांची कमतरता आणि त्यातच वाढती आवक ह्याचं कुठंतरी संतुलन राखण्यासाठी मी शेतकरी बांधवांना आणि गाडी मालक चालकांना आवाहन केलं होतं 4-5 दिवसापूर्वी की आपल्या गाड्या ज्यांच्या पूर्ण डाळिंबाची पॅक गाडी म्हणजे पिकअप असेल, 4-7 असेल, आयसर असेल, पॅक गाडी ही कमीत कमी 5-6 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचली पाहिजे। आणि जो जास्तीचा 4-5 तासाचा पिरियड हा आम्हाला यासाठी पाहिजे की निवड प्रक्रिया ही आपल्याला करण्यासाठी वेळ लागतो आणि मग सर्वच जण एकाच टायमिंगला 10च्या पुढे आले, 10-11च्या पुढे आले तर 4 ते 5 तास राहतात। त्याच्यामुळे प्रत्येक फळाला हात लावून मालाची निवड करावी लागते आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करता मग ज्या गाड्या लवकर आल्यात त्यांना लोकल आणि बाहेरगावचा ग्राहक या दोन्हींचा संगम होऊन त्या शेतकऱ्यांचा फायदा जास्त होतो। आणि ज्या गाड्या लेट आल्या त्यांचा निलाव जर दुसऱ्या टप्प्यात हा आपल्याला करावा लागला म्हणजे दुपारी साधारणतः 10-11च्या नंतर तर परराज्यातला ग्राहक हा संध्याकाळपर्यंतही माल घेऊ शकतो, परंतु लोकलचा ग्राहक त्याला टसल द्यायला थांबत नाही, कारण या सकाळच्या पिरियड मधला माल घेऊन गेलेला त्याला विक्रीला पुढे पाठवायचा असतो। त्यामुळे जेवढा लवकर माल त्याला प्राप्त होईल अशाच दुकानावरती तो माल खरेदीदार खरेदी करतो। त्यामुळे मी माझ्या शेतकरी बांधवांना पुणे बाजारपेठेसाठी मी विनंती करेन की जर आपला टॉप माल असेल तर गाडी 5-6 वाजेपर्यंत जिथं आली पाहिजे। ज्यांचा मीडियम असेल त्यांनाही लोकल जर टसल देत असेल तर त्यांचाही लवकर आला पाहिजे। परंतु जे हलके माल असतात ते सकाळी तेच रेट जातात, दुपारी तेच रेट जातात। त्या गाड्या थोड्या मागं पुढं झाल्या तर त्याचा परिणाम होणार नाही, परंतु चांगल्या मालवाल्यांनी ह्याची काळजी घ्या। आणि बऱ्यापैकी आता जो जास्तीचा माल जरी आला तरी बाजारपेठेमध्ये रेट जो टिकून राहिलेला आहे त्याचा फायदा घ्या। मी ह्यासाठी आवर्जून सांगतोय की आजूबाजूच्या दुकानावरती आवक जरी घटलेली असेल तरी आपली आवक घटलेली नाही। आपल्याकडे आजही येणारा शेतकरी हा वेगळ्या भागातनं लांबून येतोय आणि त्याला या ठिकाणी न्याय मिळतोय। आता तर आपल्याला 700 किलोमीटरहून माल आंध्र प्रदेश, कर्नाटक त्या राज्यातून इथपर्यंत यायला लागला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळू लागला। हिंदी बोलून ते पुण्यापर्यंत पोहोचतात
आणि आपण तर जवळचे आहात, 100-200 किलोमीटरच्या अंतरावरची, त्या शेतकरी बांधवांना सांगेल, आपल्या जवळ 3 मार्केट आमच्या आहे. नाशिक आहे, इंदापूर आहे आणि पुणे आहे. या तिन्ही बाजारपेठेचा फायदा घ्या. लवकरच आपलं मार्केट राजस्थानमध्ये चालू होईल, परंतु पहिला टप्पा आम्ही आपल्याला सांगितल्याप्रमाणे पाऊस जास्त झाल्यामुळं तिथला माल हा काळपट आहे, डागी आहे. त्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला लवकर महाराष्ट्रातल्या मालावर होणार नाही. आणि मधल्या पिरियडला आपला हलका कवळा माल नवरात्रीत बराचसा निघून गेला. त्यामुळं आता राहिलेले माल हे चांगले आहेत, परंतु हा जो टप्पा आपल्याला माल तोडताना आपण काळजी घ्या. तारखेची मी सांगितलेली आपण संकल्पना डोक्यात घ्या की कोणत्या तारखेला आपल्याला मार्केटमध्ये माल जास्त आणायचा आहे. आता 3 तारीख आहे, उद्याच्याला मार्केट बंद आहे 4 तारीख, पण नंतर 5-6 तारखेला माल 2 दिवस हा बऱ्यापैकी जादा आलेला चालेल. 7-8ला म्हणजे 7-8 तारखेला किंवा 8-9 तारखेला म्हणजे 2-3 दिवसाचे माल थोडेसे घटलेले चालतील. कारण 7-8 तारखेच्या दरम्यान साधारणतः म्हणजे मंगळवारी 7 तारीख आहे, बुधवारी 8 तारीख आहे, या 2 दिवस तरी माल घटवावं. कारण त्याचा परिणाम ज्या दिवशी मार्केट पुढे बंद असतील दिवाळीमध्ये त्यावेळेस ते माल पोहोचणार आहे. आणि मग 9 पासून आपण मालाची सुरुवात करा, पण 10 पासून ते 15 तारखेपर्यंत अगदी स्पीडने माल जरी काढला आणि त्यावेळेस इथं दिवाळी असली तरी पुढे जाणारे माल हे 4-5 दिवसाच्या रनिंग मध्ये जातील. आणि बऱ्यापैकी हे 2 दिवसाचा गॅप दिल्यामुळं व्यापाऱ्यांची भूक वाढेल. कारण ज्या दिवशी माल नकोय, ज्या दिवशी बाजारपेठा पुढे बंद असतील, अशा दिवशी जर आपण माल इथून पाठवायचा प्रयत्न केला तर आपलंच नुकसान आहे. त्यामुळे 10 ते 15 तारीखचा पिरियड हा आपल्यासाठी चांगला असेल, कारण त्यावेळेस दिवाळी संपून गेलेली असेल वेगळ्या राज्यात. आणि लोकलचा जो टॉप क्वालिटीचा माल आहे, खऱ्या अर्थानं आता लोक मिठाई देण्यापेक्षा एकमेकांना फळं देण्याचा कार्यक्रम करतात. त्यामुळे टॉप क्वालिटीच्या मालांनाही रेट हे दिवाळी पिरियडमध्ये लोकलला चांगले असू शकतात. बऱ्यापैकी दिवाळीची इथं सुट्टी फक्त भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी असते, इतर दिवशी मार्केट बंद नसतं. आणि म्हणून आता ज्यांचा माल आहे चांगला आहे त्यांनी माल विरळते ठेवून साधारणतः 15 डिसेंबर पर्यंत ही बाजारपेठ चांगली राहील असा माझा नक्कीच अनुमान आहे. परंतु थंडीचे दिवस वाढतील, पाऊस कमी अधिक प्रमाणात आला तर त्याचा अपवाद वगळता मार्केटवर दुसरा कुठलाही परिणाम होण्यासारखी परिस्थिती वाटत नाही. परंतु ज्यांचा 15 डिसेंबरच्या नंतर माल येणार आहे त्या शेतकऱ्यांना चिंता वाटेल. तर मी सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी असे चांगले माल कमी अधिक राहतील आणि महाराष्ट्रातल्या मालाला नेहमी वर्षभर वेगळ्या राज्यात डिमांड असतं. आणि त्याच पिरियडला जर गुजरात राजस्थान जरी असेल आणि महाराष्ट्रातल्या माल चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर तो चांगलाच विक्री होऊ शकतो. आपण मागच्या वर्षी पाहिलं असेल, डिसेंबरमध्ये एकदम आवक घटली. आमच्याकडे 10-12 हजार कॅरेट येणाऱ्या ठिकाणी 200-500 कॅरेट आवक येत होती, किंबहुना सगळीकडे कुठं आवकही नव्हती. अशा वेळेस गुजरात आणि राजस्थानचा मालाचा पुरवठा हा देशभरात होत होता. आणि गुजरात आणि राजस्थानचे माल सुद्धा महाराष्ट्रात येत होते, परंतु स्थानिक व्यापारी महाराष्ट्रातल्या मालालाच डिमांड करत होता. किंबहुना कर्नाटकच्या बाउंड्रीवरती महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत, तालुके आहेत, अशा तालुक्यामधून सुद्धा माल येणारा त्याच क्वालिटीचा महाराष्ट्रासारखा येतो. कर्नाटक मालालाही चांगला डिमांड राहतो. म्हणून मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण याही वर्ष जे अंदाज दिले त्यानुसार आपण लाखो रुपयाचा फायदा कमवला. अपवाद एखाद दुसरा वगळता अचानक पाऊस पडला, थोडीफार मंदी झाली असेल, किंवा अचानक थोडीशी मंदी ही सफरचंदाला झाली असेल तर 4-6 दिवस त्याचा परिणाम हा नक्कीच आपल्याला झाला. परंतु आता इथून पुढे सफरचंदाचे रेट हे चांगले राहतात आणि डाळिंबालाही रेट चांगले त्या निमित्तानं मिळतात. ज्यावेळेस सफरचंद बाजारात येतं त्यावेळेस देशभरातला ग्राहक वर्ग हा सफरचंद स्वस्त झाल्यानंतर खाण्याचं आकर्षण तयार करतो. म्हणून ह्या गोष्टीचा परिणाम होतो. म्हणून मी जे सांगितलं ते माझ्या संकलन माहितीच्या आधारे आपल्याला माहिती देत असतो. थोडीफार 19-20 माहिती नक्कीच होऊ शकते,
परंतु जे जे अंदाज देतोय त्यानुसार आपण माल काढाल तर नक्कीच फायदा होत राहतो. हे आपल्या असंख्य शेतकऱ्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात. म्हणून छठ पूजा जर 18ला आहे, 19ला 18 आणि 19ला, तर आपल्याला 14-15 तारखेपर्यंत 10 ते 14-15 तारखेपर्यंतचा नक्कीच मालाचा पुरवठा केल्यानंतर त्याचा फायदा होईल. परंतु हलक्या मालाला नाही. साफ माल, हलका कवळा काळा असे माल विकले जाणार नाही. आणि आपण ऐन दिवाळीत मजूर नसताना माल तोडण्यासाठी जाल त्यावेळेस तो चांगलाच तोडा. हलका माल बिलकुल तोडू नका, डागीडुगी तोडू नका. आणि जर ते डागीडुगी तोडायचे असतील त्याच्या पूर्वी तोडा, जेणेकरून ज्यावेळेस सर्वच बाजारपेठा चालू आहेत त्यावेळेस त्या हलक्या मालांचं सुद्धा डिमांड राहील. परंतु दीपावलीच्या वेळेस आणि छठ पूजेच्या वेळेस साफ माल, टॉप क्वालिटीच्या मालांनाच डिमांड राहील, हे मी या निमित्तानं आपल्याला नमूद करतो. दुसरा, आपण गोल्डन सीताफळाला जास्त बाजारपेठ कशी मिळेल, पेरूला बाजारपेठ जास्त कशी मिळेल यासाठी सातत्यानं प्रयत्न करतोय. गोल्डन सीताफळाचा सीझन हा वाढता असल्यामुळं आणि डाळिंब पण आपल्याकडे प्रचंड असल्यामुळं आपण डाळिंब यार्डमध्ये गोल्डन सीताफळ विकत नाही. त्यासाठी आपला केळी विभागातील केडी चौधरी गाळा नंबर 48 या दुकानावरती आपण सीताफळाची विक्री करतोय. तिथं सीताफळ किती येऊ द्या, प्रचंड जागा आहे आणि ग्राहक वर्ग वेगळ्या राज्यातला असल्यामुळं त्या ठिकाणी आपण विक्रीचा प्रारंभ 3-4 दिवसापूर्वी केला. आणि त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनाही न्याय मिळतोय, कारण तिथं त्यांचा स्टोर गोडाऊन्स मोठे मोठे असल्यामुळं, त्यांना पॅकिंग हाऊसेस असल्यामुळं त्या व्यापाऱ्यांनाही ती बाजारपेठ ही नक्की चांगली. त्याच दृष्टिकोनातनं शेतकऱ्यांनाही चांगली, कारण फळ विभागामध्ये गाड्या खाली होऊ शकत नाही, एवढे प्रचंड आवक असल्यामुळं सीताफळाला आणखीन जागा मिळायची असेल तर ती केळी मार्केटमध्येच आपल्या दुकानावरती आपण देऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून आमच्या केडी चौधरी गाळा नंबर 48 या दुकानावरती त्या विभागामध्ये आपण सीताफळाची आवक करावी. आणि त्या ठिकाणी आज साधारणतः 60-70 रुपये किलो पर्यंत माल विकला गेला. खऱ्या अर्थानं थोडीशी तेजीमंदी ही चालू राहील, परंतु दिवाळीच्या नंतर गोल्डन सीताफळाचा खरा सीझन चालू होतो. त्यावेळेस इतर फळं ज्यावेळेस कमी होतील त्यावेळेस गोल्डन सीताफळालाही डिमांड वाढेल. पेरूची ही आवक आपल्याकडे प्रचंड आहे, चांगला रेट मिळतोय. त्यामुळे युट्यूब चॅनलवर आमचे दररोजचे निलाव पहा आणि बाजारपेठेमध्ये माल आणा. पुन्हा एकदा रिपीट करतो की डाळिंबाचा सीझन सारखा माल येत असल्यामुळं ज्यांची गाडी पूर्ण डाळिंबाची आहे, ते मध्ये पिकअप असेल, आयसर असेल, 407 असेल, त्या गाडी मालक चालकांना आणि शेतकरी बांधवांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण 5-6 वाजेपर्यंत गाडी पुण्यामध्ये कशी पोहोचेल या दृष्टिकोनातून विचार करा. नंतर 10-11च्या पुढे सगळ्या गाड्या एकाच टायमिंगला येतात, मालाची निवड होत नाही. आणि मग चांगला माल जरी असेल तरीही त्या मालाला 2-5 रुपयाचा फटका हा सकाळी विक्री न झाला, थोडासा लेट झाला तर होऊ शकतो. तो टाळायचा असेल तर गाडी लवकर येऊ द्या, हे मी आवाहन करत असताना इथून पुढचा काळ हा कामगार कमी अधिकचा असू शकतो. त्यामुळे गाडी आपली लवकर आणा, हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.